नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल 2025वर 26 डिसेंबर 2012 रोजी उमेदवारांसाठी काही सूचना आलेल्या आहेत. उमेदवारांनी यापूर्वी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सन 25-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्यासाठी सूचना क्रमांक ब-11 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यावर स्पष्ट करण्यात येते की सन 25-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. तुमच्याकडे जर NCL प्रमाणपत्र असेल आणि ते 25-26 साठी जर व्हॅलिड असेल तर ते तुम्हाला अपलोड करता येते. म्हणजेच तुमच्याकडे जे NCL प्रमाणपत्र आहे त्याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 26 किंवा 31 मार्च 27 किंवा 31 मार्च 28 असली पाहिजे, तरच ते. जर NCL प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2025 असेल तर ते प्रमाणपत्र ते ग्राह्य धरले जाणार नाही. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे उत्पन्नावर आधारित असते, त्यामुळे EWS या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागत नाही. कारण EWS म्हणजे आर्थिक मागास प्रवर्ग आणि जे ऑलरेडी आर्थिक मागास आहेत त्यांनाच हे प्रमाणपत्र दिले जाते, म्हणून त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. बरोबर SC/ST या प्रवर्गासाठी सुद्धा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे OBC, SBC, VJA, NTB, NTC व NTD या प्रवर्गासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या सर्वांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे सन 25-26 साठी वैध असेल असेच काढून घेण्यात यावे. त्यानंतरची सूचना CTET संदर्भातील आहे. CTETचा फॉर्म खुल्या प्रवर्गातून भरला परंतु त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट होते, अशा मुलांना जर 55 ते 60% दरम्यान मार्क मिळाले असेल तर त्यांना त्याचा लाभ घेता येतो. 55 ते 60% दरम्यान जर तुम्हाला मार्क असतील आणि तुमच्या CTET प्रमाणपत्रावर जर नॉट क्वालिफाईड आले असेल परंतु तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जसे की SC, ST, OBC, EWS तसेच माजी सैनिकाचे प्रमाणपत्र जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला 5% सवलत मिळेल. आणि 55 ते 60% दरम्यान जर तुम्हाला मार्क असतील आणि नॉट क्वालिफाईड जरी असेल तरी तुम्हाला ते प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा माजी सैनिक प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र हे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्या आधीच्या तारखेचे नसेल व ते त्यानंतरच्या जर तारखेचे असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र अपलोड करता येणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही खुल्या प्रवर्गातून भरला, त्यावेळेस तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, त्यामुळे तुम्हाला त्याचा दावा करता येणार नाही. पण त्यानंतर तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलं त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा दावा करता येणार नाही. त्यामुळे CTET प्रमाणपत्रावर जर नॉट क्वालिफाईड असेल आणि त्याच वेळेस जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट होतं परंतु तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला तर तुम्ही ते नॉट क्वालिफाईड असलेलं 55 ते 60% दरम्यानचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025चा अर्ज भरतेवेळेस तुम्हाला 2 मोबाईल नंबर क्रमांक टाकण्याची सवलत देण्यात आली होती, परंतु काही लोकांनी एकच मोबाईल नंबर टाकला आणि तो मोबाईल नंबर आता त्यांचा बंद आहे, त्यामुळे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP येत नाही. अशा लोकांनी आता त्यांच्या रजिस्टर ईमेलवरून म्हणजे पवित्र पोर्टल 2025 परीक्षेचा फॉर्म भरतेवेळेस जो ईमेल ID तुम्ही टाकला होता त्या ईमेलवरून आता त्या ईमेल ID वरून विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर टेट परीक्षा क्रमांक व रजिस्ट्रेशन नंबर, त्याचबरोबर नवीन मोबाईल क्रमांक हा edupavitra25@gmail.com या ईमेल ID वर अपडेट/चेंज मोबाईल नंबर अशा विषयाचा ईमेल पाठवायचा आहे व आपला मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या असल्यास त्या उमेदवारांना पुन्हा या प्रमाणपत्राचा उपयोग टेट 2025च्या या भरतीमध्ये करता येणार नाही. कारण की या प्रमाणपत्राचा उपयोग हा एकच वेळेस करता येतो. त्यामुळे ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र आहे आणि त्यांनी आधी याचा उपयोग घेतला आहे त्यांनी आता या प्रमाणपत्राचा उपयोग घेऊ नये व आपला जो मूळ प्रवर्ग असेल जसे की SC, ST, OBC, EWS, VJ, NT जो असेल तो टाकावा. पुन्हा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व माजी सैनिक या प्रमाणपत्राचा लाभ त्यांना घेता येणार नाही. त्याचबरोबर ज्या उमेदवाराकडून पवित्र पोर्टल 2025 वरील स्वप्रमाणपत्र भरताना काही चूक झालेली आहे हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे, तर त्यांनी आपले स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाईड करून पुन्हा ती चूक दुरुस्त करता येते आणि आपलं प्रमाणपत्र पुन्हा 29/12/2025 पूर्वी सेल्फ सर्टिफाईड करून म्हणजे स्वप्रमाणित करून पुन्हा त्याची नोंद करता येते.